नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचे 3 वाजलेत। या दुपारच्या बुलेटिन मध्ये सगळ्या सविस्तर घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। आपण सुरुवात करतोय। ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी ठरलेले आहेत। माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेले आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली। सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड ठोठावलेला आहे। संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्यांवर सार्वजनिक प्रसाधन गृहाचं बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला होता। संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। त्याची सुनावणी झाली। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे। बघूया आपण नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे। मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला असा संजय राऊत यांनी आरोप केला। आरोपाचे पुरावे द्यावेत असं किरीट सोमय्यांनी म्हटलं। राऊतांना तसं आव्हानच त्यांनी दिलं होतं। कोणतेही पुरावे दिले गेले नाहीत, त्यामुळे मेधा सोमय्यांनी संजय राऊतांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला। संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी आणि बदनामीची नोटीस गेलेली होती। माझगाव कोर्टाने राऊतांना 25,000चा दंड ठोठावलेला आहे आणि 15 दिवसांची कैद सुनावलेली आहे। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। जे आरोप संजय राऊतांनी केले होते ते बिनबुडाचे आहेत हे सिद्ध झालं आणि या प्रकरणामध्ये संजय राऊतांना कोर्टाने अब्रू नुकसानीच्या खटल्यात 15 दिवसांची कैद सुनावली आहे, 25,000चा दंड ठोठावला। दरम्यान संजय राऊतांना जामीन मंजूर झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय। दंडाधिकारी कार्यालयाकडून अंशतः दिलासा त्यांना मिळालेला आहे। अपील करण्याकरता 30 दिवसांचा त्यांना अवधी दिला गेलाय। राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। 14 दिवसांची कैद त्यांना दिली गेली होती, मात्र लगेचच त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि संजय राऊतांना जामीन मंजूर झालेला आहे। दंडाधिकारी कार्यालयाकडून अंशतः त्यांना दिलासा मिळालाय आणि अपील करण्याकरता त्यांना 30 दिवसांचा अवधी दिला गेलाय। 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन राऊतांना मंजूर झालेला आहे। याच अब्रू नुकसानीच्या खटल्या संदर्भातली अपडेट बातमी आहे। आमच्या प्रतिनिधी यशा कोटक यांच्याशी आपण अधिक बोलूया। यशा, काय अधिक माहिती आहे, क्या ताजा जानकारी? हे जे केस होता हे मेधा सोमय्याचा डिफेमेशन केस होता। संजय राऊतने यापूर्वी एक ॲलिगेशन केला होता 100 करोड टॉयलेट स्कॅम बाबत। ॲलिगेशन हे होतं की त्यांनी सांगितलं होतं मेधा सोमय्या आणि एक NGO ते या स्कॅममध्ये इन्व्हॉल्व आहे। याच्यावरती मेधा सोमय्याने डिफेमेशन केस फाईल केला होता कोर्टमध्ये 2022 मध्ये। त्यापासून हे हिअरिंग ऑन होती। आज ऑर्डर जेव्हा आला तेव्हा संजय राऊतला जेलचं आणि 25,000 ची फाईन हे त्यांच्यावर ॲलिगेशन होतं। हे ॲक्च्युली IPCचे सेक्शन 500 डिफेमेशनचा केस असतो त्याच्याप्रमाणे त्याला हे दंड झाली होती। 15 दिवसाची जेल आणि 25,000चे फाईन। हे आता याच्यावर संजय राऊतचे जे वकील आहे त्यांनी अपील फाईल केली होती त्याच कोर्टमध्ये, म्हणजे मेट्रोपॉलिटन कोर्टमध्ये। आणि आता त्यांना बेल मिळाला आहे। 15,000ची अमाऊंट आहे त्याच्यावर बेल आहे आणि त्यांना अजून 1 महिना 30 दिवस दिले आहे
ते जाऊन जे हायर कोर्ट आहे म्हणजे सेशन्स कोर्ट किंवा जाऊन मुंबई हायकोर्टला अप्रोच करू शकतात ही ऑर्डरच्या अगेन्स्ट. हो नक्की. यशा, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. कामामध्ये गडबड आहे अशा प्रकारचा एक अहवाल मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिला. त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपाबरोबर आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं या घोटाळ्यासंदर्भात. मी नाही लिहिलंय, राज्य सरकारला पत्र लिहिलंय आमदार प्रताप सरनाईक यांनी आणि चौकशीची मागणी केली आहे भ्रष्टाचारासंदर्भात. आता जे बोलतायत ते तर जे जज आहे आरती कुलकर्णीचा संबंधात बोलतायत, म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था संबंधी बोलतायत. त्या आरती कुलकर्णींनी नरेंद्र मोदीचा प्रभावात येऊन किंवा हे विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून न्यायालयाने असा निर्णय दिला आहे. संजय राऊत मध्ये हिंमत असेल त्याने उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्याकडे अपील फाईल करावी. हिंमत असेल त्याने अपील मध्ये हे सगळं लिहावं. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे आणि तशा चुका पुन्हा होऊन याची काळजी घेतली पाहिजे. अरे सगळ्यात मोठं डेफॉमेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे. डर्टी डझन तुम्हीच लिंक करा ना. मग मी पण उद्या कोर्टात जाऊ का की डर्टी डझनला आत्ता तुम्ही शेक हँड करताय डर्टी डझनला. मग डर्टी डझन ईडी मध्ये करप्ट आहेत का नाही आहेत, भ्रष्टाचार झाला का नाही झाला, ह्या सगळ्याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील. कारण का सगळ्यात जास्त आरोप भारतीय जनता पक्ष करतं. मग रोज आम्ही पण डिफेमेशन करतो. वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू. लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता राऊत साहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही. मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं, नील सोमय्या म्हणत होते 15 दिवसाची असे ना शिक्षा झाली ना. जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं, तडीपार कोर्टाने ठरवलं. यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं? त्याच्यात मी डिफेमेशन कुठे केली? मग पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली, दुसरी डिफेमेशन मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो अहवाल आहे त्याचा उल्लेख आहे त्यांनी केली. प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरच्या आज, त्याने एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप केला, त्याने डिफेमेशन केली. राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली, त्याने डिफेमेशन केली. राज्याच्या विधानसभेने एक आदेश दिला, त्याने डिफेमेशन किंवा केली. इतर बातम्यांकडेही वळूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे. अकोले तालुक्यामध्ये यात्रा पोहोचली असता लेझिम ढोलताशांच्या गजरात यात्रेचं स्वागत करण्यात आलं. कोतुळ या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेची सभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्यानं स्थापित झालेल्या परिवर्तन महाशक्तीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. 16 परंपरागत पक्षांची भक्ती आता निवडू परिवर्तन महाशक्ती अशा आशयाचं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात बॅनर लागलेले आहेत. मेळाव्यासाठी संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.